हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललो एक सोलर पंप इन्स्टॉल करण्यासाठी 3 HP JK कंपनीचा आहे, तो बोरवेलचा आहे। तो पंप आपण जाऊन आता इन्स्टॉल करणार आहे आणि तिथं बोलवेल त्यांचं इन्स्टॉलेशनचं काम झालेलं आहे ऑलरेडी। फक्त त्यांचा मोटर आणि हेडपंप पेंडिंग होता, तर तो आज आलेला आहे। तर तो घेऊन जाणार आहे आपण आणि तो पंप इन्स्टॉल करणार आहे। बघूया तो किती पाणी प्रेशर मारतो किती नाही। बघू शकता एक ह्याच्यामध्ये कंट्रोलर आहे, मधल्या जो आहे तो हेड आहे, बघू शकता हा हेड आहे आणि त्या साईडची ती मोटर आहे। तर आता हे तिन्ही घेऊन आपण जाणार आहे गाडीवरती। त्यासाठी आम्ही आता 3 जण चाललो आहे। बघू शकता 2 जण इकडे बॉल बॅट खेळत आहे। बघू शकता एक सनी भाई आहे, एक तात्या भाई आहे। आता 3 जण चाललो आहे। तिथं शेतकरी आहे, जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती साईड आहे। तर चला आता जाऊया, डायरेक्ट तिथं भेटूया। सोलर पंप आपला राहील तो अधुरा इन्स्टॉल करूया, त्यानंतर त्याचा पाणी प्रेशर बघूया आणि JK त्याचा सोलर पंप पण बघूया कसा पाणी मारतो किती नाही, आणि त्याच्याविषयी थोडीशी माहिती पण जाणून घेऊया। बघू शकता मित्रांनो, आता आमची गाडी आता बाहेर निघाली आहे। बघू शकता 2 जण बसले आता गाडीत पेट्रोल नाही, आता पुढच्या गावामध्ये जाऊन पेट्रोल टाकावं लागेल। बघू शकता आमची मोटर आम्ही बाहेर घेतलेली आहे। चला ते जवळपास आम्ही 3 जण, आमच्या 2 मोटरी आणि कंट्रोलर यायचं आहे। तर बघू आता जागा होती की नाही, कसं तरी जागा करून न्यावंच लागेल। तर भेटूया आता डायरेक्ट तिथं आपण सोलर पंपाजवळ। फायनल मित्रांनो, बघू शकता आम्ही लोकेशनवरती पोहोचलेलो आहे। इथं सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे ऑलरेडी, फक्त त्यांची मोटर सोडायची बाकी होती। तर बघू शकता आता मोटर ते आपण घेऊन आलेलं आहे आणि त्यांची बोरमधली जी पहिली मोटर आहे ती बघू शकता काढून ठेवलेली वर। तर आपली मोटर जोडून आता लगेच त्याच्यामध्ये सोडून लगेच आपल्या JK सोलर पंपाचा पाणी प्रेशर आपण बघणार आहोत। तर बघू शकता इथं सोलर पंप ऑलरेडी इन्स्टॉल झालेला आहे। तर चला आता पार्टनरच्या कॅमेऱ्याने बाकीची इन्फॉर्मेशन घेऊया। बघू शकता मित्रांनो, आता इथं सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे। जवळपास 6 पॅनल आहे, वरल्या साईडनं 3 आहे, खाल्ल्या साईडनं 3 पॅनल आहे। त्यांच्यावरती आता धूळ पण खूप साचलेली आहे, कारण की जवळपास 15-20 दिवस झालेले आहे। बघू शकता आता धूळ साचलेली आहे त्याच्यावरती। आता मोटर चालू झाल्यानंतर आपण ते जे पॅनल ते लगेच साफ करून मग त्याच्यानंतर त्याचा पाणी प्रेशर पण बघणार आहोत। तर बघू शकता इथं आता पाईप पण पांगवलेला आहे, 2 पाईप, एक त्यांचा इलेक्ट्रिक मोटर आहे। बघू शकता त्यांनी इलेक्ट्रिक मोटर सोडली होती, ती काढून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपली मोटर जोडलेली आहे, रस्ते वगैरे मारलेली आहे। बघू शकता बाळा भाई जॉईन देतोय कडकमध्ये। आता जॉईंट दिल्यानंतर लगेच मोटर सोडायची। बघू शकता DC मोटर JK एनर्जीची 3 HP सोलर पंपाची या बोरवेलमध्ये सोडायची आहे आणि सोलर पंपाचं इन्स्टॉलेशनचं काम जवळपास झालेलं आहे। बघू शकता तुम्ही या साईडला अर्थिंग अरेस्टर जोडलेलं आहे। हा, बघू शकता याच्यामध्ये एक 3 फुटाचा रॉड खाली ठोकलेला आहे। आणि वरती एक कॉपरचा रॉड जोडलेला आहे। बघू शकता त्यानंतर इथं कंट्रोलर जोडलेला आहे, कंट्रोलरची माहिती या साईडला आहे स्कॅनरवरती। आणि बघू शकता पूर्ण जे सोलर आहे ते पूर्ण लोखंड आणि क्लिपामध्येच फिटिंग झालेलं आहे, नटामध्ये। त्यानंतर पॅनल पण बघू शकता तुम्ही, 520 वॅटचा एक पॅनल आहे। चला आता मोटर सोडून मग त्याचा शेवट पाणी प्रेशर बघूया। जॉईन झाल्यानंतर लगेच मोटर सोडून देणार आहे आपण। मित्रांनो बघू शकतात फायनली आता इन्स्टॉलेशन संपूर्ण काम झालेलं आहे। आपलं मोटर पेंडिंग होती, मोटर आता जोडून आपण जवळपास सोडून दिले। बोरवेलमध्ये जवळपास 200 फूट खाली सोडलेली आहे ती। आणि बघू शकता पॅनलवरती एक धूळ साचलेली होती। आता बघू शकता
कोणी म्हणतं याच्यावर चालू याच्यात पाणी मारल्याने करंट करंट बसतो तर तसं काही काही नाही नाही मित्रांनो, घाबरू नका. हे बघा मी हात लावून दाखवतो. तिकडे आत्ताच मोटर आम्ही पण चालू आहे. आम्ही just- इतक्यात चालू मध्ये पॅनल धुतले बघू शकता. हात वल्लेचे. हा हे बघू फक्त शकता प्रॉब्लेम खाली पाणी. समजा एखादी प्लेट जर फुटेल असली त्यावेळेस तुम्ही हात लावला तर प्रॉब्लेम येऊ शकतोय, अन्यथा प्रॉब्लेम नाही येत. हे बघा तिकडे कर. हे बघा चालू याच्यामध्ये काय केलं नाही. बघू शकता आता मोटर चालू केली आहे मी आणि तरी बी आता हात लावले नाही. बघू शकता काही करंट वगैरे काहीच नाही त्याला. तिकडे पाणी पण चालू आहे. पाणी दाखव त्यांना. चला आता याचं पाणी प्रेशर पण बघूया आपण. बघू शकता पाणी प्रेशर हा दुपारच्या जवळपास 1 वाजता चालू केलेली मोटर आणि लगेच मक्काला पाणी लावून दिलेलं आहे. बघू शकता 2 इंचचा पाईप आहे, 2.25 इंचचा. एकदम फुल चाललेलं आहे पाणी प्रेशर आणि ऊन पडल्यावरती अजून दाबावरती पण तो चांगलं पाणी प्रेशर देईल. बघू शकता एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेलं आहे. बघू शकता याच्यामध्ये सोडून दिली जवळपास 200 फूट सोडलेली मोटर आपण आणि इकडे सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. बघू शकता इथं कंट्रोलर जोडलेला आहे. त्याची सर्व माहिती या साईडला दिलेली आहे. तर आता यांचा जो सोलर पंप आहे तो आपण लगेच आता मोबाईलवरती त्यांना चालू करून देणार आहे. म्हणजेच इथं येण्याची बी गरज नाही, घरूनच सोलर पंप चालू होईल. त्यासाठी त्यांना आपण लगेच मोबाईलवरती पण चालू करून देणार आहे. बघू शकता याचे पॅनल पण बघू शकता तुम्ही. जवळपास 520 वॅटचा एक पॅनल आहे बघा मित्रांनो जिके सोलर पंपाचा. आणि त्यानंतर हा जो मटेरियल आहे ते जवळपास सगळं गॅलोनाईटचं मटेरियल आहे. माझ्या गाजण्याचा वगैरे काही इश्यू नाही याच्यामध्ये. हा जो मेन शिवेल आहे तो जवळपास 5.5 फूट खोलेला आहे आणि पूर्ण तो सिमेंटामध्ये भरून आणलेला आहे आपण. बघू शकता. आणि या साईडला बॉडी आर्थिंग दिलेली आहे त्याच्यावाली, म्हणजेच उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर झालं का काही टेम्परेचर मायनस करून जमिनीमध्ये जाऊ त्यासाठी बॉडी आर्थिंग दिलेली राहते मित्रांनो. तर बघू शकता हा जिके नदी सोलर पंपाचा तुम्ही पाणी प्रेशर आणि इन्स्टॉलेशन एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेलं आहे. बघू शकता. चला एकदा परत एकदा पाणी प्रेशर बघू. बघू शकता मित्रांनो एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेलं आहे. आणि त्यांची जी इलेक्ट्रिक मोटर आहे ती बघू शकता इथं काढून ठेवलेली आहे त्यांनी. आणि त्याला जवळपास 1.5 इंचचा साईजचा पाईप जोडलेला होता त्यांनी. आणि त्यांची अशी कंपनीकडून अपेक्षा आहे का कंपनीने बोरवेलचा जो सोलर पंप आहे त्यासाठी त्यांनी कंपनीने जवळपास 1.5 इंचचा पाईप द्यायला पाहिजे. ते म्हणजेच पाण्याचं प्रेशर अजून दाबावरती चालेल आणि चांगल्या पद्धतीने पाणी मारेल त्यासाठी. तर बघू शकता आता आपण पॅनल वगैरे धुवून काढले पण धूळ असल्यामुळे फक्त आता ओले झाले. त्याला एका पोछीने साफ करावं लागेल पाणी बिणी टाकून आणि त्यानंतर ते थोडं चमकतील आणि वाळल्यानंतर अजून पाणी प्रेशर त्याचा वाढेल. तर मित्रांनो हा जिके नदी सोलर पंप तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया अशा जगा नव्या व्हिडिओमध्ये.